तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आमच्याकडे पाहता लय आवड येले आणि आता थोडी लवकरच लागली होती मी स्वयंपाकाला, कारण की आज गणेश चतुर्थी बी आहे. चला म्हणलं थोडी रेसिपी दाऊ, कारण की मी रेसिपीचा व्हिडिओ टाकेलच नाही. तर ह्यो पहिला व्हिडिओ आहे मग त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघ मी आता हे वरण बनवत होते, म्हणजे तिखट वरण बनवून लावलं बरं. तर हे लसूण सोलून ठेवले, या मोहरे आणि मिरपूड गेले आणि आपले हे बारीक टमाटे आपल्या वावरामध्ये नाही राहतात ते टमाटे गेले, कारण की त्यानं वरण एकदम भारी लागतं तिखट वरण बनवलं म्हणलं तर कोणी कोणी चिचा बी टाकतं. पण मग मी बारीक टमाटे म्हणजे थोडेसे कसं सापडले होते. आता तुम्हाला माहिती उन्हाळा चालू आहे तर टमाटे आहे आपण बाजारातून आणतो मोठाले टमाटे. तर हे बारीक बारीक टमाटे ते टाकणं लागले मी, कोथिंबीर गेले. तर चला आता मी वरण टाकून राहिले तर तुम्हाला दावते मी. पहिले मी तेल टाकून गेलो होतं त्याच्यामध्ये, म्हणजे बघून तेल टाकून गेलो होतं पहिल्यानं. म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ टाकेलच नव्हता मी, आता म्हणलं चला तुम्हाला दाखवून रेसिपीचा व्हिडिओ. म्हणजे आज थोडी लवकर लागले तुम्ही स्वयंपाकाला त्याच्यामुळं. आणि आवड गेले गॅस थोडा कमी होता थोडं जास्त केला. आता वावरात बी काम चालू नाही, म्हणजे कामच नाही आता. जास्त ऊन बी जास्त पडू राहिलं, उन्हात येणं जास्त चालू आहे. तर ऊन जास्त आहे आता, जास्त पाणी म्हणजे येणे काम नाही चालू. तर आता मोहरा टाकणं लावल्या. मी टमाटे टाकणं लावले आता, म्हणजे पहिले टाकलं होते मी टमाटे, पण मग टमाट्याने भाजी लागतं. चला आता गॅस मध्ये टाकून गेलो तर म्हणजे जास्त झालं थोडंसं, मग कमी करून मी गॅस थोडं करत राहिलं. आता मी टाकणं लावलं, म्हणजे चांगलं लावू देणं लागतं. थोडं असंच टाकलं की होतं. मग थोडीच कोथिंबीर टाकते मी आता, नंतर टाकीन मग बाकीची कोथिंबीर. चला आता ही डाळ शिजवली होती मी, ती टाकून घेऊन राहिली, कारण की पहिल्यांदा डाळ शिजवून ठेवली होती. पहिले तेच पाणी ते टाकेल होतं मी त्याच्यामध्ये, तर मग नंतर काही टाकलं नाही. पहिल्यांदाच टाकून गेलो होतं. याबा तुम्हाला ते दिसतच असं तेच पान. पुन्हा कांदा बी टाकून ठेवला होता, कांदा लसूण ते टाकेल होतं, पण मग नंतर बी टाकलं पुन्हा. तर हे बटाटे शिजवून ठेवले होते मी, म्हणजे पहिलेच शिजवून ठेवलं होतं. याबा तुम्हाला ते दिसतच असं, म्हणजे हे जास्त आवडत्या उपासाच्या दिवशी म्हणलं तर आपण उपास धरेल राहायचो. मग समजा वरण भात ते करतो ते एवढं आम्ही जास्त करून करतच नाही. मागच्या म्हणजे 2-3 महिन्यात केल्या नव्हत्या, आता या म्हणजे या महिन्यात केल्या. म्हणजे कसं राहायचं, या शिजवून ठेवलं होत्या पहिल्यानं मी, शिजवून ठेवल्या आणि याचंच पाणी नाव आपण बटाटे शिजवताना तेच पाणी वरणात टाकलं होतं मी, कारण तेच पाणी टाकते मी, कारण की त्यानं चांगलं लागतं वरण खायला. तर ते टाकलं होतं आणि एकदम भारी दिसतं, म्हणजे दिसायला बी भारी दिसतं वरण आणि खायला बी एकदम भारी लागतं. तर आता बटाटे चिरून घेते मी, म्हणजे याच्या बनवले बरं त्या मकाच्या पिठाचे आणि गहू, म्हणजे गहू घेतले होते आणि मका घेतली होती, त्याचं दळून आणलं होते. तर कोणी कोणी याचं बी दळून आणते, आपलं काय म्हणते त्याला रवा बी टाकून बनवतो कोणी कोणी. पण मग थोडं दळून बी आणलं आणि थोडं जाडच आणायचं, कारण की आपण हे आणलं कधी ना समजा चिकट लागतं ते खायला एकदम भारी लागत नाही, म्हणजे असं मोकळं मोकळं नाही लागत. आणि ज्या वेळेस आपण बारीक दळून आणतो ना त्याच्यामुळे असं चिकट लागतं. तर आपण जर कधी जाड दळून आणलं तर म्हणजे खायला बी चांगलं लागतं आणि मोकळे मोकळे होते आणि असं तोंडाला चिपकून जाते त्या पुरे. चाल हे पण आता झाले मग बट्ट्या चिरणं, आणि एवढाले चिरले मी, मोठाले की चिरले मोठाले चिरले तर मग ते म्हणजे तळाला जमत नाही, मध्ये कच्च्या राहायच्या मग त्यानं पोट बी दुखतं असं राहायचं त्याचे. मोठाले नाही चिरले, बारीक बारीकच चिरले. हे पा जास्त मोठाले चिरले की तळाला अजिबात जमत नाही त्या, म्हणजे हे होतं पुरं मध्ये तसंच राहून जातं, कच्चं पिठावणी लागतं. तर लहान चिरले का थोड्या तर मग खायला बी चांगले लागते आणि समजा चिटकत बी नाही तोंडाला, आणि हे बी होतं समजा तळल्या बी चांगले जाते. ते पहा आता आपलं वरण उकळलं, त्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकून राहिली मी, म्हणजे चांगलं दिसते. मग इथं झालं आपलं वरण.
आणि इकडे भात करून ठेवले, म्हणजे भात केलता मी या कढईमध्येच करेले, भात करून ठेवले पहिलेच. आता फक्त बट्टे आणि ते वरणच राहिलं होतं, तर मग त्याच्याने म्हणलं चला थोडा व्हिडिओ जाऊ. तर आता वरण होईल आपलं. चला आता तेल ठेवलं होतं मी कावाचं कढईमध्ये, आता तपला असेल लगी. असं लाल वस्तू तळायच्या, कारण की मग चांगल्या लागतं खायला. लाल वस्तू तळायची. थोडं थोडं टाकलं की मग पटपट होत्या, जास्त कधी टाकले आपण तर मग त्या लवकर लवकर होत नाही, म्हणजे जास्त टाइम लागतो मग व्हायला बी, लवकर लवकर बी होत नाही, तळ्या बी जात नाही त्या बरोबर. थोडं थोडं टाकलं की मग लवकर होत्या. असं समजा सोनेरी सोनेरी सुगंध लागते, जास्त बी जाळ्याचं मग घाण लागते ते. कढई मी चुलीवरची आहे. हे पहा आता थोडा कलर बदलला त्याचा. आता झालं लाल थोड्या, म्हणजे एवढंच लाल होऊ द्यायला लागते. जास्त लाल कधी झाले तर मग त्या जास्त म्हणजे असं कडू कडू लागते, तर एवढंच लाल होऊ द्यायला लागते. ते पहा एवढं लाल होऊ द्यायला म्या. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला.